धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या युतीचे उमेदवार हे निवडून आलेले असतील असं मला अभिमानाने या ठिकाणी सांगतो. साहेब, आपण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना भूम परंडा परिसरामध्ये 13 उमेदवार आपण दिलेले आहेत, तर 26 उमेदवार हे पंचायत समितीचे आपण दिलेले आणि ह्या आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा आपण जवळजवळ 10 उमेदवार शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत. ह्या 10 ठिकाणी 9 ठिकाणी जरी युती योग्य प्रकारे झाली तरी एका ठिकाणी मात्र काहीतरी वेगळं बिनस झाली. त्या ठिकाणी माखणी परिसरामध्ये 2 उमेदवार उभे आहेत. मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जनतेला सांगतो, ही माखणीची जी जागा आहे ती फक्त आणि फक्त शिवसेनेची जागा आहे आणि या शिवसेने